नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवावा, त्यांच्या बुद्धीचा विकास करावा। मिशन 100 दिवस अंतर्गत आपली अंगणवाडी स्वच्छ आणि सुंदर ठेवावी। ग्रामपंचायतीच्या आणि लोकसहभागातून अंगणवाडीमध्ये परसबागांची निर्मिती करावी। आपण करत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं दस्तऐवजीकरण करावं, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी केलं आहे। शनिवार दिनांक 29 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत ग्रामीण भागातील अंगणवाडीमध्ये लेक लाडकी आणि पोषण उपक्रममध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका आणि बाल प्रकल्प विकास अधिकारी यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमासाठी आयोजक महिला आणि बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक शिवराज केंद्रे, अंगणवाडी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरगण, आयटकचे मोगाजी बुरुड, सर्व तालुक्याचे प्रकल्प संचालक या कार्यक्रमास उपस्थित होते। या कार्यक्रमात CDPO आणि पर्यवेक्षकांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमास प्रणिता देशपांडे, संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड, नारायण शिंदे यांच्यासह कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते।